जिल्हा परिषद शाळांच्या दुरावस्थेविरोधात कॉकरोच जनता पार्टीनं देशव्यापी अभियान सुरू केलंय. अभिजित दिपकेंनी हिंगोली जिल्ह्यामधून या अभियानाची सुरुवात केली आहे. जिल्हा परिषदेच्या विविध शाळांमध्ये जाऊन अभिजित दिपकेंनी तिथली दुरावस्था महाराष्ट्रासमोर आणली. यानंतर अभिजित दिपके हे राजकारण करतायत अशी टीका काहींनी केली. अभिजित दिपकेंना राजकारणात यायचंय आणि म्हणून ते अभियान राबवतायत असाही आरोप होतोय. पण आता या आरोपांना अभिजित दिपकेंनी स्वतः उत्तर दिलंय. सगळ्या शाळा नीट करा. माझ्याकडे मुद्दाच राहणार नाही लोकसभेत उतरायचा. करा शाळा नीट, मुद्दा संपून टाका ना आमचा. जर तुम्हाला वाटतंय आम्ही शाळांचा राजनैतिक मुद्दा करतोय, राजकारण करतोय शाळांवर, आमचं राजकारण संपून टाका तुम्ही शाळा ठीक करून. आम्हाला काय राहील बोलायला? तुमच्या मुद्द्याला कुठेतरी बगल देण्याचा प्रयत्न आहे का मग असं म्हणून, जे की आता हिंगोली जिल्ह्यामध्ये अनेक समस्या आहेत. शाळेच्याच नाहीत, आरोग्य असेल, शाळा असेल, अनेक ठिकाणी जे आहेत ते शिक्षक, तुम्ही म्हणताय की निवासी शिक्षण, निवासी सोडा पण जिल्ह्यात शिक्षक राहत नाहीत. बरोबर. नांदेड, परभणी, हिंगोलीवरती शिक्षक अपडाऊन करतायत. वेळेच्या अगोदर जातात आणि वेळेच्या नंतर येतात. अशांना कुठेतरी वचक घालण्याची, यांना बगल देण्यासाठी असं काहीतरी प्रयत्न सुरू आहे. चर्चा मुद्दा हा हे सगळं आहे की आता लोकांचा प्रतिसाद भेटतोय. लोक प्रतिसाद कशामुळे देत आहे की यांना राजकारण करायचं नाही, हे आमच्यासाठी लढताय, आमच्या सोबत लढताय. तर बदनाम कसं करायचं? यांना इलेक्शन लढायचंय. हे उद्या जाऊन हेही विकल्या जातील, हेही 50 खोके एकदम ओके बोलतील. तर ह्या प्रकारे बदनाम करायचा प्रयत्न चालू आहे. बाकी काही नाही. आम्ही इथंच बसणार आहे आणि आम्ही हेच मुद्दे उचलणार आहे. शिक्षणाचे मुद्दे उचलणार आहे, बेरोजगारीचे मुद्दे उचलणार आहे. आणि आम्ही राजकारणात न उतरता खूप काही करून दाखवले 2 महिन्याच्या टाइमात. आता शिक्षणासाठी हा लढा उभारला आहे. आता यापुढे काय रणनीती असणार? मी याच्यानंतर आता हे देशभर आंदोलन चालू आहे. फक्त आपल्या राज्यातच नाही, हे देशभर आंदोलन चालू आहे. जिकडे तिकडे. काल मी अब्दुलकडे गेलो होतो, जिच्या वडिलांची हत्या करण्यात आली. तो अब्दुल, त्याला मी बोललो कसं आहे, आई कशी आहे. मी त्याला म्हणलं काही लागलं तर सांग. तो जो मला बोलला, वडील गेले म्हणे. ठीक आहे, पण आपण जे शाळांवर काम सुरू केलेलं आहे म्हणे दादा, ते थांबवायचं नाही म्हणे. शाळा आपण ठीकच करून, माझे वडील नाही राहिले आज, पण आता त्यांचा ज्या गोष्टीसाठी जीव गेलाय, ज्या गोष्टीसाठी त्यांची हत्या करण्यात आलेली, ती वाया नाही. त्यांचा मृत्यू जो आहे तो व्यर्थ नाही गेला पाहिजे. शाळांवर आपण काम करत राहून. अब्दुल, मला त्याचे वडील जाऊन 1 आठवड्याने झालाय. तो मला बोललाय की याच्यानंतर आपण अजून जोराने काम करायचं आणि आपण जोपर्यंत शाळा नीट नाही होत तोपर्यंत लढायचं. शाळा दुरुस्त करा अभियान फक्त जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरावस्था दाखवण्यासाठी नाहीये, तर त्या दुरुस्त करण्याचे प्रयत्नही करणार असल्याचं अभिजित दिपकेंनी सांगितलं. इलेक्शनच्या जेव्हा रॅली असतात तेव्हा बसांमध्ये भरून भरून लोक तुम्हाला नेता येतात. इलेक्शनच्या रॅली असतात तेव्हा तुम्हाला स्पेशल ट्रेन सोडता येतात इलेक्शनच्या दिवशी, वोटिंगच्या दिवशी. पण जिथं गरिबांच्या मुलांना शाळेत जावं लागतं, तुम्हाला एक बस सोडता येत नाही. हो, माझ्या बहिणी स्वतः पायी जायच्या. माझे जे भाऊ आहे पिंपरीत वाढलेले, ते स्वतः शाळेत पायी जायचे. मी ते स्वतः पाहिलेले, त्यामुळे मी हिंगोलीत बसलेलो. त्यामुळे मी मोठ्या शहरात नाही बसलोय आज आंदोलनाला. त्यामुळे मी हिंगोलीत बसले, कारण की माझे स्वतःचे भाऊ बहीण मी लहानपणी पाहिलेले कसे शाळेला जायचे. आणि आजही तीच स्थिती आहे. 15 वर्षानंतरही तीच स्थिती बदललेली नाहीये. लाज याची वाटतेय. नाही, मी आधीच म्हणलेलं आहे, आमचा जो लढा आहे तो सरपंचांशी किंवा गावकऱ्यांशी नाही, यांना सोबत घेऊनच आम्हाला काम करायचं आहे. कारण की सरपंचाची मुलं कुठे जातात शिकायला? त्या शाळेत जातात. सरपंचाची मुले मिनिस्टरच्या मुलांसारखे, आमदारांच्या मुलांसारखे मोठ्या मोठ्या शाळेत जात नाही. तर सरपंचांच्या सहभागाने, गावकऱ्यांच्या सहभागाने आम्ही शाळा नीट करू. जर सरकारला नसेल जमेत तर आम्ही गावकऱ्यांच्या मदतीने करू. कोणतंही राजकारण न करता ग्रामीण भागातील मुलांना मूलभूत सुविधा मिळायला हव्यात, यासाठी हा लढा सुरू असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे अभिजित दिपके यांना गावागावातून तिथल्या गावकऱ्यांची साथही मिळतेय. त्यामुळे शाळांच्या दुरावस्थेचं राजकारण करण्यापेक्षा त्या दुरुस्त करून विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि उत्तम दर्जाचं शिक्षण मिळावं, अशीच अपेक्षा सामान्य नागरिक व्यक्त करतायत. हिंगोलीमधून फारुख शेखसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.